म्हणजे तुमच्या घरात कोणतरी एक अशी आहे लेडी जे तुझ्यावरती टोटका करते, म्हणजे एक टाईपचं ब्लॅक मॅजिक. माझ्या स्वप्नामध्ये आले महादेव, म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये मी तुम्हाला अजून पण सांगते, कारण तो दृश्य मी कधीच विसरणार नाही. डायरेक्ट बेडरूम मधनं उठली आणि डायरेक्ट हॉलमध्ये गेली, सोफ्यावरती बसली आणि अशी करत अशी म्हणजे अशी सांगितलं की तू दिसायला सुंदर आहे आणि तुझ्यावरती भरपूर लोक जळतात, तर बोलते बघ मी तुला सांगतोय की तुझ्यासोबत कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. श्रेया पेडणेकर ताई आहेत, ते त्यांनी आपल्याला 2दा-3दा कमेंट केलेलं आहे की दादा तुमच्यासोबत काय पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी घडलेली आहे का. तर बघा पॅरानॉर्मल बोलू शकतात आपण, कारण खरंच या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझ्यासोबत झालेले आहेत पर्सनली. तर मी ते शेअर करणार आणि ज्यांना विश्वास आहे खरंच या गोष्टी होतात आणि ज्यांना विश्वास नाही ते या टॉपिक पासून लांब राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वात पहिले आम्ही सॉरी बोलतो का, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी नाही बघायला भेटणार. तर आजचा व्हिडिओ कसा माहिती आहे का, आजचा व्हिडिओ ना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे तुम्हाला काय भेटणार या व्हिडिओमध्ये, जसं आम्ही उलवेमध्ये आता 7 वर्ष झाली ना, तर 7 वर्ष रेंटने राहतोय आम्ही आणि आमच्यासोबत काय घडलं, म्हणजे याच्या अगोदर आम्ही लग्न केलं तेव्हा उरणमध्ये सुद्धा राहत होतो. तर तो म्हणजे 7 ते 8 वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आत्ताच तुम्हाला मी सांगतो, कसं आहे माहिती आहे का, आता जे काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जे आमच्यासोबत घडलं आहे, खूप जणांना असं वाटेल का हे काय पण सांगतात, हे अंधश्रद्धा मानतात. हे बघा, ज्यांच्यासोबत घडलंय त्यांनाच माहिती आहे, ज्याच्या सोबत जे घडून आलंय, आता आमच्यासोबत घडलंय, आम्ही एक्सपिरियन्स घेतलाय, आम्हाला माहिती आहे आम्ही त्याच्यातून कसं बाहेर निघालोय, आणि ज्याच्यासोबत घडतोय ना त्यालाच माहिती असते या गोष्टी. आणि एक व्हिडिओ मध्ये आम्ही असं शेअर केलेला की स्नेहाला लागली नजर, तर खूप लोक याचं कमेंट केलं नजर बिजर काही नसते, हे आपला म्हणजे एक विचार करण्याचे असते, म्हणजे आपण कसं बघतो, पण नाही आम्ही मानतोय, आम्हाला माहिती नजर. या विषयावरती मी सुद्धा बोलणार. कसं आहे माहितीये का, जेव्हा आपल्या घरामध्ये लहान छोटा मुलगा असो, बेबी असो नाहीतर बॉय असो, बघा आई नजर उतरवते ना, दृष्ट काढते ना, दृष्ट काढतात ना, का आपली जन्माची, आपल्याला जन्म देणारे आई बाबा म्हणतात नजर लागले, मग मोठे झाल्यावरती का नाही नजर लागते असं नसते. आता आम्ही व्हिडिओला स्टार्ट करतोय, तर सर्वात अगोदर ना स्नेहा ना तिच्या गावापासून स्टार्ट करणार आहे. हो, तर बघा आता खूप लोकांना आपले म्हणजे जे युट्यूब फॅमिली त्यांना माहिती नसेल की मी MP वरून बिलॉंग करते. तर कसं आहे माहिती आहे का, MP मध्ये जे आज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत या गोष्टी, जसं तुम्हाला मी सांगते ब्लॅक मॅजिक बोलतात खूप लोक बोलतात, कोणाचा वाईट आणि टोटका करतात, तर या गोष्टी MP मध्ये एवढे प्रमाणात होतात ना, तर आम्ही स्वतःच्या डोळ्यातून पाहिलेलं आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गोष्ट शेअर करते. म्हणजे मी असणार 10 वर्षापर्यंत आणि माझी बहीण पण होती, तिला पण असा प्रॉब्लेम होता. तर काय झालेलं ॲक्च्युअलमध्ये, जेव्हा मी लहान होती तर आमच्या इथे एक आंटी एक्सपायर झालेली होती. ते कसं आहे, लहान असताना आम्ही त्यांच्यासोबत भरपूर म्हणजे होतं, ती जीव लावायची आमच्यावरती. तर त्याच्यानंतर ना काय झालेलं माहिती आहे का, ती एक्सपायर झाली आणि आम्ही त्यांचे ते बोलतात ना अर्थी घेऊन जाताना मय्यत आम्ही डोळ्यातून बघितलेली आहे. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही विचार करा, आता आमच्या घरात पुन्हा हिंदीमध्ये बोलतात, यांच्या घरामध्ये सर्वजण बोलतात, तर अचानक मी मराठीमध्ये बोलायला लागायची. आता तुम्ही विचार करू शकता, मी हिंदी बोलणारी 10 वर्षाची मराठी बोलायची. तर माझ्या घरातले भरपूर म्हणजे घाबरायचे की आमची मुलगी अशी का वागते, आणि मी पेन घ्यायची आणि डायरेक्ट तोडायची. हे सर्व माझे भाऊ आणि मला बहीण, माझे मम्मी पप्पा मला शेअर करायचे की तू अशी कर, आणि मी डोळे असे करायचे ना की घरात भरपूर भीती वाटायची. आणि आमचा रूम ज्याही कोणी बघितलं असेल एकदम 1 रूम किचन टाईपच होता, म्हणजे 1 रूमच होता, सिंगल रूम होता तेव्हा, तर त्याच्यातच आम्ही सर्व झोपायचो. तर त्या टायमिंगला माझ्या घरातले एवढे घाबरायचे ना, काय झाला तर 10 वर्षापर्यंत 13 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्ष एवढा त्रास झाला मला. माझे पप्पा मला दर्गाला घेऊन गेले. म्हणजे असं काय व्हायचं, म्हणजे काय व्हायचं मला, मी आता एक सांगते. जेव्हा माझे बर्थडे असायचे, पहिला काय झालेला, बर्थडे होता, केक आणलेला, तर केकला लहान असताना कसं आपण टच करतो आणि तोंडात टाकतो, तर मी बोटाने घेऊन तोंडात टाकलेला. तर अचानक माझी एवढा डोका दुखायला लागला. तर 10 वर्षाचे तुम्ही विचार करा, तर घरातले विचार करणार ना अशी काही एकदम बिहेव करते, डोका दुखते, डोळ्यातून नुसतं पाणी, मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होते. तर घरात बोलते की काम करू, डॉक्टरकडे घेऊन जाऊया. डॉक्टरकडे घेऊन गेलो, डॉक्टर बोलते काही नाही, एवढी लहान मुली आहे, तिला तरी काय असं आपण BP वगैरेचा काही त्रास नाही होऊ शकत, तुम्ही घरी घेऊन जा, तिला थोडं रिलॅक्स होऊ द्या. आणि मग तुझे म्हणजे हे सर्व तुझ्यासोबत घडलं जेव्हा आपलं लग्न व्हायच्या अगोदर, किती वर्ष तू म्हणालीस? 10 वर्षाची होती तेव्हा घडलेलं. तर मग तू सडनली तुझ्या घरामध्ये जेव्हा सर्व हिंदी बोलतात, हिंदी लँग्वेज मध्ये सर्व काही म्हणजे तुमची मातृभाषा ती होती ना, बरोबर? मग तू सडनली म्हणजे
मराठीमध्ये बोललीस तर मग तेव्हा रिएक्शन काय होता घरातल्यांचा? म्हणजे घरातले घाबरले ना. आता तुम्ही विचार करा, आपली आता सानू आहे समजा, एक्झाम्पल देते, सानू जर तमिळ मध्ये बोलेल, भीती वाटेल ना की हिला काय झालंय. भीती वाटेल. तर आम्ही म्हणजे मम्मी पप्पा, मला माझ्या पप्पांचा एक फ्रेंड होता, तो काय बोलला, हे डॉक्टर बिक्टरकडे नका जाऊ तुम्ही, कोण तुमचे घरात बघणारा असेल, कोण असेल त्यांच्याकडे घेऊन जा. तर एक अंकल होता, तर ते आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती राहत होते. मला घेऊन गेले, मला बसवली. त्यांच्या घरात पूर्ण एक देवघर असत, ते लोक भरपूर चांगले माणसं होते आणि ते साऊथ इंडियन होते. हा, तर त्यांच्या घरी घेऊन गेले, मला बसवली. माझ्या डोळ्यातून नुसतं पाणी यायला लागलं. मग मम्मी पप्पा बघायला लागले काय चालू आहे. सगळ्यांना थांबवली की तुम्ही बसा आणि ग्लासमध्ये काहीतरी देवांचं असते त्यांचं, तेही मला मिक्स करून प्यायला दिला. मी डायरेक्टली ग्लास उडवला, असा मी पिणारच नाही. म्हणजे त्या गोष्टी झालेले. मग माझे केस कट केलेले ताई, आता ते मला माहिती आहे त्याचं रिझन काय होतं. केस बीस कट केले आणि त्यांनी सांगितलं हिला घेऊन जा, 2 दिवसात फरक पडेल. आणि खरंच मी घरी आली आणि मला आराम पडला. आणि नंतर त्याच्यानंतर परत असं 10-15 दिवसांनंतर मी परत आजारी पडली. तर ते अंकल बोलला माझ्याकडून नाही होणार, तुम्ही हिला कुठेतरी चांगल्या जागेवरती दाखवा. अच्छा, मग तुम्ही आपल्यासोबत माझ्यासोबत एकदा शेअर केलेलं का तू कुठल्या तरी दर्गामध्ये? दर्गा, हा, तर कांजूर मध्ये एक दर्गा आहे. तर नाव काय ते दर्गाचं? आता मला नाव नाही माहिती, कांजूर मध्येच आहे. कांजूर मध्ये जे गांधीनगरचा रोड आहे, खूप लोक पवई मध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे. असं रोड, मेन रोड वरतीच आहे तो, हायवे वरती. तर आम्ही तिथे गेलो, तर ते बाबा असतात जे तिथले असतात दर्गामधले, ताई पण असं कागदवरती काहीतरी लिहून दिला आणि बरं झोपताना जे उशी खाली ठेवा, हे ते खूप सारे असे प्रकरण झाले. मग तेव्हा पण काहीच थांबलं नव्हतं हे गोष्टी. मग माझे मम्मी पप्पा MP मध्ये गेले, तिथे एक बाबा होते, म्हणजे ते 108 वर्षाचे होते. 108? हा, तर ते भरपूर असं बघायचे. पण मम्मी पप्पानी ना आम्हाला घरी सोडून गेलेले, आमची एक आत्या होती तिच्याकडे, आणि ते लोक गेलेले आणि तिथून काहीतरी बोलत ना बांधणी करून आणला. तेव्हापासून टचवूड आज पण तसं काहीच नाही घडलेलं आहे की अंगात काही येते ते प्रकरण, कारण आम्ही स्वतःहून बघितलेलं आहे. तर विश्वास करणं बनतंय. खूप लोकांना वाटत असेल अंधश्रद्धा आहे, कारण बरोबर ज्यांच्यासोबत जेव्हा बघा आपल्या कसं आहे माहितीये का, ह्या गोष्टी कसं आहे माहितीये का, ज्यांच्यासोबत होतो, ज्यांच्यासोबत घडतो त्यांनाच माहिती असतो. आता कसं आहे आमच्यासोबत असं घडतंय आणि आमच्यासोबत झालंय ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. आता असे कितीतरी आपले युट्यूब फॅमिलीमध्ये आपले युट्यूब फॅमिली मेंबर असतील का त्यांच्यासोबत असं झालं असेल, ज्यांच्यासोबत नसेल झालं. आता ज्यांच्यासोबत नसेल झालं त्यांना वाटत असेल का अंधश्रद्धा आहे, पण ज्यांच्यासोबत झालंय त्यांना तर माहिती आहे. खूप लोक असं पण बोलतात जे शिकलेले असतात, पण असं काहीच नसते. एज्युकेशन काय, मी पण 12वी शिकलेली आहे, मला पण माहिती आहे, मी पण हुशार होते स्टडीमध्ये. पण कसं आहे ना, जेव्हा माझ्यासोबत घडले ते गोष्टी आणि ते इथेच थांबलं नाही, त्याच्यानंतर कसं माहितीये मोठे होत गेलो, आम्ही विसरत गेलो. कारण आमच्यासोबत ते सगळं पप्पानी गावातून करून आणलेलं, तेव्हा काय नाही. मग मी आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे जे कोण रिलेटिव्ह होते ना त्यांच्यासोबत पण हे होताना बघितलेलं आहे. त्या गोष्टी होत गेले मग मोठे झालो आपण. मग आपलं लग्न झालं. मग लग्न झाल्यावरती आम्ही ना सर्वात पहिले आम्ही इथे उरणमध्ये राहायला गेलो. सिडको कॉलनी म्हणून आहे बोकडविरामध्ये, तर तिथे आम्ही राहत होतो. तर तिथेही हे भरपूर फरक म्हणजे काय बोलतात त्याला, हे असे हादसे. बरोबर. कसं होतं माहितीये का, मी प्रेग्नेंट होते आणि असंच म्हणजे माझं डोकं वगैरे दुखतच राहायचं. ते आम्ही डॉक्टरकडे कंटिन्यू जात होतो. तर एकदा असंच मी उठून, तुम्हाला आठवत असेल एकदा काय झालं माहितीये का, ही म्हणजे रात्रीचे काहीतरी 12:30-1 वाजला असेल, ही झोपली आणि मला पण माहितीये मी काहीतरी म्हणजे कामावरून आलो होतो ना त्या दिवशी. तर माझं कसं एकदम लेट, म्हणजे मी जागा होतो, मला माहिती मी डोले मीठ बंद केलेले आहेत झोपता वेळी. पण मला माहित आहे का मी म्हणजे असं म्हणजे बोलतात ना झोपता वेळी आपलं जेव्हा झोप नसेल फक्त आपण डोले बंद करतो, हे मला माहिती होता. मी जागा आहे पण डोले बंद आहेत माझे. हिला काय झालं, ही पटकन उठली आणि उभी राहिली. मी सांगितलं काय आलंच नाही, तर बोलते मला नाही, इथे बोलते कोणतरी दिसतोय. ही कुठली गोष्ट आहे, सिडको कॉलनी मधली आहे. मला बोलते काहीतरी दिसते. मी सांगितलं काय दिसतोय, कुठे आहे, ते बोलते बघा इथे कोणतरी आहे. तर कोण आहे, मी पण घाबरायला लागलो, म्हणजे ही अशी का बोलते. मग नंतर ह्या गोष्टी मग नंतर हिला सांगितलं बघ तू काय टेन्शन घेऊ नको, असं काही नाही, कुठे काय आहे, काहीच नाही. आणि मी डायरेक्टली मम्मी पप्पांना फोन केला आणि ही रडते खूप, हिला काहीतरी दिसते, काय झालंय काही समजत नाही. तर मग मम्मी तुझ्यासोबत बोलवती ना, तर कुछ नाही बेटा तू, हा, की देवाची जी आपली विभूती असते म्हणजे अगरबत्ती जाळतो, जे काय असते ना मंदिरातून घे आणि पोटावरती पण लाव. म्हणजे मी प्रेग्नेंट होती, 7वा महिना चालू होता. आणि ह्या गोष्टी ना आम्ही म्हणजे जे मोठे असतात ना घरामध्ये त्यांच्यासोबत पण शेअर केलं. पण त्याही काय सांगितलं का, बोलते हिच्या आता पोटामध्ये बाल आहे ना, तर बेबी आहे ना, तर त्याच्यामुळे ते अशा गोष्टी बोलते ते आपल्याला होतात बोलते. तर आम्ही मग ते दुर्लक्ष केलं आणि आम्हाला वाटलं ठीक
ठीक आहे, आता मोठे घरातले बोलतात तर आपण एवढा म्हणजे नाही घ्यायला पाहिजे सिरियस. मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर पुन्हा तसंच झालं आमच्यासोबत. म्हणजे आम्ही झोपलो होतो, ही डायरेक्टली म्हणजे आतरुणातनं उठली आणि डायरेक्ट उभी राहिली 5 मिनिटं काहीच नाही बोलतच नव्हती मी, फक्त डोका पकडून रडत बसायची. मी हिला विचारलं काय झालं, आणि तुम्हाला तर माहिती असेल या सिच्युएशन मध्ये मी एवढं टेन्शन मध्ये ना असं काय होतोय, मी सारखं असं. आणि त्यावेळेस कसं मी देवाविवाना आम्ही काय मानतच नव्हतो. हा पूजा करायचो घरामध्ये, ते एकदम बोलतात ना ते वरून फॉर्मॅलिटी बोलतात तसं आम्ही पूजा करायचो, पण असं म्हणजे मनाने देवाला कुठल्याच नव्हतं मानत. तर मी सारखा घाबरत होतो माझ्या म्हणजे मनामध्ये. मी हिच्या सोबत बोलते काय झालं, पण मग माझ्या मनामध्ये राम 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 राम, कारण ते आपलं कसं लहानपणापासून शिकवलेलं आहे ना, का कुठला भूत दिसला तर हनुमंताचं नाव घ्यायचं, नाही तर रामाचं नाव घ्यायचं. मी सारखा राम 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 राम, काय झालंय देवा, हिला हे करा बरं करा, मी सारखा असं बोलायचो. कसं आम्ही ना आम्हाला थोडीशी अक्कल पण त्यावेळेस कमी होती. तर मी हिला सारखं सांगायचो, बोलत होतो मी काय झालंय, कुठे दिसते, काय दिसते, तरी पण हिचा येते माझ्या समोर दिसते. मला ते बोलते काहीतरी बोलवतात त्यांच्याजवळ. मी अजून टेन्शन मध्ये ना अजून घाबरायचो मी. मग नंतर जोरात मी ओरडायचो ना त्यावेळेस, ओरडायची एकदाशी झोप, नाहीतर बघ इथे कोणच नाही काय नाही, असं करून करून एकदा तिला झोपवली. मग नंतर मग आपल्याला सानू झाली ना, तिथून आपण शिफ्ट झालो सेक्टर 5 ला उलवे मध्ये. तर आम्ही जेव्हा सेक्टर 5 ला शिफ्ट झालो तर आमचा बघा तेव्हापासून आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम स्टार्ट झाले. तर हे कुठे ना कुठे जेव्हा आपण बोलतो ना की कोणीतरी आपल्यावरती नजर किंवा त्यांचं जे आपलं चांगलं नाही बघू शकत ते लोक काहीतरी आपल्यावरती करतात. तर ऐका काय झालेलं, असंच आमच्यासोबत प्रॉब्लेम, ते काय अजूनपर्यंतच असतात फायनान्शियल प्रॉब्लेम. तर तेव्हा असा प्रॉब्लेम होता की आमची गाडी पण चालत होती, बिझनेस पण चांगला असताना आमच्याकडे पैसे नसायचे. तर एक दिवस असंच नाही पंडित आलेला, हा, तर तो आला आणि बोले वर्गणी पाहिजे, जे कलेक्ट करत बघा पैसे, की आम्हाला भंडारा करायचा. ते पण तो इथला छत्तीसगड बोलत होता, आम्ही इथून MP मध्ये घेऊन जाणार. तर बघा ऑब्विसली मी MP ची आहे, म्हणजे माझं गाव MP चं आहे. तर मला वाटलं खरंच MP मध्ये जाणार आणि गरीब लोकांना जेवण देणार, तर याच्या पुण्यापेक्षा काय. तर मी काय बोलले, बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे जेवढे मी देते. तर तो काय बोलला, तुझे पॉकेटमध्ये 2000ची नोट. आणि त्यावेळेस मी कामावरती होते आणि सानू स्कूलला गेलेली आणि मी एकटीच होती. तर मी विचार केला यांना कसं काही माहिती पडलं की माझ्या पॉकेटमध्ये आणि 2000चीच नोट होती, दुसरा काहीच नव्हता. तर मी विचार केला यांना देऊ का नको, त्याच्यातून पण सुट्टे देतील का नाही. माझ्या डोक्यात चालू होता ते माइंड रिडिंग बोलतात ना, तसं काहीतरी ते करत होते माझ्यासोबत. ते A to Z काही ना काही सांगत होते. तिचे भाऊ किती आहेत, बहीण किती आहे, माझी फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, माझं त्यांनी सरनेम सुद्धा सांगितला. तर मी एकदम शॉक झाले की एवढा माणूस सांगते आपल्याला, तर खरंच यांना काहीतरी येतंय. तर मग मला सांगायला लागले की थोडी दिवसात तुमच्यासोबत खूप वाईट होणार आहे. तर मी बोलले तुम्ही सांगा ना, तुम्ही एवढं घाबरवतात मला, काय वाईट होणार आहे. बोलते तुमच्या घरात कोणतरी एक अशी आहे लेडी जे तुझ्यावरती टोटका करते, म्हणजे एक टाईपचं ब्लॅक मॅजिक करते, ती तुझ्याशी खूप तिला प्रॉब्लेम आहे. तर मी विचार केला की कोण आहे ते सांगत नाही, असं आम्ही नाही सांगितलं. काही सांगितलं म्हणजे या गोष्टी स्नेहाने जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला शेअर केलं का असं बाबा आला होता. तर स्नेहाने तेच सर्व आता तुम्हाला जे सांगितलं तेच सांगितलं. तर मी स्नेहाला सांगितलं की त्यांनी नाव का नाही सांगितलं. तर त्याने कसं सांगितलं माहितीये का, आम्ही तुमच्या घरामध्ये कोण व्यक्ती आहे म्हणजे एक हिंट देऊ शकतोय पण नाव नाही सांगू शकत. तर आता हे तुम्हाला नेक्स्ट आणखीन एक स्टोरी सांगणार हो अशीच, त्याच्यावरती तुम्हाला समजेलच. तर ती एक तुमच्या घरामध्ये म्हणजे स्नेहाच्या घरामध्ये एक लेडी आहे, म्हणजे एक स्त्री आहे, ती हिच्यावरती ब्लॅक मॅजिक करते असं सांगितलं. आणि ही गोष्ट ना आम्ही घरी पण शेअर केली, मम्मी पप्पांना पण सांगितलं. तर सर्वजण म्हणजे बोलतात होतात यांना, तर घरातल्यांना पण सर्वांना माहिती या गोष्टी होतात. MP मध्ये मोस्टली या गोष्टी खूप जास्त होतात, काला जादू, टोटका, हे ते. आणि माझा 100% ट्रस्ट आहे तुमचा यांचा. आधी बिलकुल नव्हता, हे मला बोलते नाहीच ते कारण मला का विश्वास नव्हता माहिती का या गोष्टींवरती. कारण मी दिगोडा हायस्कूल मध्ये होतो. आता दिगोडा हायस्कूल मध्ये जे जात असतील आपल्या युट्यूब फॅमिली मधनं, जे पहिले त्यांना माहिती असेल, तिथे ना एक अंधश्रद्धाचा क्लास असायचा. मी त्यांच्या सोबत क्लास पण घेतलेले आहेत आणि मशानभूमीवरती जाऊन बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केलेले आहेत. तर या अशा गोष्टींवरती मला विश्वासच नव्हता. जेव्हा त्या आमच्या सोबत घडल्या असती तेव्हा ते मला खरं वाटायला लागलं, हा बाबा हे खरंच आहे. मध्येच उठायची, असं हातबीत हे कापायचे, हे ते किती म्हणजे कोणाला सांगणार, कोणाला या गोष्टी कोण सांगणारच नाही. जरी सांगितलं आपण शेअर केला मनातला तर हसणार आणि नंतर सांगणार नाही तुला भास झालं असेल, नाही असं होतं, असं हे होतं, याच गोष्टी, दुसरं काहीच नाही सांगणार. कधी बोलणार नाही का बाबा
तू जा पंडितकडे बघ, हे बघ ते बघ, होईल. जर असं काहीतरी असेल, काहीतरी म्हणजे ग्रहांचा शांती कर, तर हे कर, असं कोणीच सांगणार नाही ना. तर आम्ही काय, आम्हाला जे घरातले म्हणजे जे नातेवाईक बोलायचे ते आम्ही सांगायचे का असं होतं म्हणून, मग आम्ही दुर्लक्ष करायचो. तर मग नंतर जेव्हा तो पंडितजी बोलून गेले मला, तर मी लक्ष नाही दिलं. हे काय बोलले, या गोष्टी नसतात, एवढं काय लक्ष देऊ नको, खरंच आपल्यासोबत तसं घडेल. पण मी कशी ओव्हर थिंक करते प्रत्येक गोष्टीला, तर ते माझ्या डोक्यात सारखा राहून मी आजारी पडायला स्टार्ट झालेले तेव्हापासून. तर मी ना कंटिन्यू, तुम्ही बोला ना 12 महिने, तर मी 12 महिने आजारी. मला प्रत्येक महिना डॉक्टरची गरज. आणि इव्हन हिला ना म्हणजे कुठल्याही डॉक्टरकडे घेऊन गेलं ना तरी म्हणजे फरक नव्हता पडत. पवईमध्ये एवढे भारी भारी डॉक्टर्स आहेत, एवढे भारी डॉक्टर मी आणि मम्मीनी म्हणजे स्नेहाच्या मम्मीनी आम्ही दोघाही एवढे भारी डॉक्टर मध्ये दाखवले ना हिला, तरी काहीच म्हणजे काहीच फरक नव्हता पडत ना. तर मग कसं झालेलं, मी आजारी पडलेले, असंच मग आम्ही रूम चेंज केलेली, कारण ते आमचं 1-2 वर्ष असं होत होतं की मी आजारी आम्ही काय विचार केला थोडासा रूम. आणि आमचा फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण असायचा, आपल्या टायमावरती म्हणजे रूम रेंट असं ते नव्हते जात, तर आपला गाववालाच होता रूमवाला, तर तो हॅरेसमेंट करायचा. हॅरेसमेंट म्हणजे काय करायचा, हा तू भाडा नाही दिलास तर तुला रूम मधनं काढेन, हे करणार ते करणार, सारखं फोन करायचं. तर आम्ही पण कंटाळलेलो आणि त्याला एकदाशी सांगितलं, ठीक आहे आमचा जो डिपॉझिट आहे ना आता तुझ्याजवळ 20,000चा, तो 3 महिन्यामध्ये आपण कन्वर्ट करूया, 3 महिना आम्ही राहतो, 3 महिन्यानंतर सोडून देतो. मग आम्ही काय केलं, मग ती सेक्टर 5 मधली रूम सोडून आम्ही गेलो सेक्टर 18 मध्ये. 18 मधला एक्सपिरियन्स एवढा भयानक होता ना. आम्ही देवाला प्रे करतो, महादेवांना आम्ही खूप मानतोय. आमच्या सोबत एवढं म्हणजे बोलतात ना, लग्न केलं तेव्हापासून आम्ही एवढं म्हणजे दिवस बघितलेत ना, माझं आता डोळे भरत आलेत. एवढे वाईट दिवस बघितलेत ना, का देव प्रार्थना करतो का कोणावरती म्हणजे असं दिवस म्हणजे आले नाही पाहिजे. खरंच सांगतो, खूप वाईट दिवस काढलेले आहेत आणि ते पण आम्ही दोघेही एकमेकांसोबत, म्हणजे कोणच नव्हता. तर आम्ही सेक्टर 18 मध्ये, तेव्हा पण मी आजारीच होती. आता इथून तुम्हाला कळेल आम्ही देवाची पूजा कशी करायला लागलो म्हणून. हो, तर आम्ही सेक्टर 18 मध्ये शिफ्ट होताना मी भरपूर आजारी होती. मम्मीनी पुन्हा हेल्प केली आम्हाला शिफ्ट करताना. मम्मी शिफ्ट करून गेली, हे सर्व झाला. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मला ते रूम मध्ये असं फिरायला लागलं की मी रात्री माझे डोकं दुखायचा, मी हॉलमध्ये म्हणजे 1 BHK रूम होता, 1 BHK रूम. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल आम्हाला, काय झालं माहितीये का, ते रूम मध्ये ना जेव्हा आम्ही शिफ्ट झालो पहिलाच दिवस जसं आम्ही एंटर केला ना, कावळा पण मेलेला होता कावळा तिथे. आणि अजून एक गोष्ट, तिथे जेव्हा आम्ही एंटर केला ना, पूर्ण कचरा होता, जे कोण राहत होते आधी तेही एवढं घाण. आणि लेडीज लोकांना माहिती, लेडीज प्रॉब्लेम्स असतात, ते पूर्ण घाण, जे लेडीज प्रॉब्लेमचं घाण असतं तसंच होता. आणि मी क्लीन करताना मी विचार केला तर मम्मी पण किती करणार, आणि हे वरचं काम करते, हात लावला आणि मी डोकं एवढं दुखायला लागलं. मी मम्मी शी हे काय, तर मम्मी काय बोलते, बेटा राहू दे मी क्लीन करते, तू आराम कर. तर त्या गोष्टी मी माझ्यासोबत झाले, मला एवढा राग येत होता. आणि तिथे काहीतरी असं म्हणजे ते भंडार असं काहीतरी म्हणजे ते जे तिथे जी फॅमिली राहत होती ना, ती काहीतरी करत होते. बरोबर. तर आम्ही तिथून मग ना असं म्हणजे तेव्हापासून एक्सपिरियन्स घेत गेले मी. तर मम्मी गेली 2 दिवसात आणि 3-4 दिवसापासून माझं रात्रीच डोकं दुखायचं. मी किती गोळी देऊ दे काहीच फरक नाही, पेन किलर घेऊ दे. एक दिवस तर असं झालं ना का म्हणजे आम्ही रूम मध्ये राहून ना जवळजवळ 1 महिना झाला असेल. ही ना डायरेक्ट बेडरूम मधनं उठली आणि डायरेक्ट हॉलमध्ये गेली, सोफ्यावरती बसली आणि अशी करत अशी म्हणजे अशी. सानू आणि मी आतमध्ये आणि सोफ्याचा ऑब्विसली सर्व आम्ही दोघं झोपलो, AC लावून वगैरे एकदम शांत. आणि आवाज कसला येते, मी थोडासा बेडवरती हात फिरवला आणि मी स्नेहाला हाक मारली. स्नेहा काय आवाज नाही देत, पण मला फील झालं की स्नेहा बाहेरच आहे आणि काहीतरी करते, पण लाईट का बंद आहे. मग नंतर मी आतमध्ये येऊन सोफ्यावरती ती अशी करत होती. मी बोललो स्नेहा काय करते तू, एकदम म्हणजे ये बोललो. मला वाटलं का डोका बिका दुखत असेल म्हणून. आणि यांना असं वाटायचं की ही म्हणजे काय आता सारखी म्हणजे ऑब्विसली कोण पण म्हणजे ऍक्च्युली ना म्हणजे भरपूर म्हणजे हे झालेलं ना, भरपूर म्हणजे मी पण म्हणजे असं म्हणजे कंटाळलेलो का किती वेळेला काय होतं, आजार होते, हे करते. मी असं करते ना हिला त्यावेळेस, आता अशी करते मी हिला थांबवते, काय तू चाललंय म्हणजे हिचा असा हात पण थांबवला आणि अशीच शांतच. काय चाललंय तुझं, चल ना झोपायला जाऊ. कारण माझ्या मनामध्ये भीती पण होती
भितोय पण आणि तिला विचारतोय पण, कारण झटकन काय झालं बिलं तर मी हात सोडला, पुन्हा ती अशीच करायला लागली. आणि मग मी जोरात जोरात असं हिचे आपल्या डोक्यावरती हात मारला आणि त्याला काय झालं ते बोलते काय झालं, म्हणजे ती याच्यामध्येच होती काहीतरी ना, तिचे काय होत होतं मला पण त्याच्यामध्ये की मी असं का रिएक्ट करते. बोलते मी बोलते इथे कशी काय आली, बरं तुला काही माहीतच नाही. महिला मी काय सांगितलं, ठीक आहे बरं तू इथे येऊन झोपली होतीस, मी विचार केला दुसऱ्या दिवशी सांगेन ना. तर मी हिला आतमध्ये घेऊन गेलो, झोपलो आम्ही. जेव्हा सकाळ झाली तेव्हा हिला मी सांगितलं, तेव्हा ही खूप रडत होती, काय माझ्यासोबत होते काय समजत नाही. मग एक दिवस असा झाला, आमची देवांवरती श्रद्धा कशी वाढली ते तुम्हाला सांगतोय. एक दिवस काय झालं माहिती आहे का, स्नेहाच्या स्वप्नामध्ये महादेव आले. कारण जिथे आम्ही राहत होतो ना त्याच बिल्डिंगच्या खाली महादेवांचं मंदिर आहे. आणि आम्ही एकदा पण 1 महिना 1.5 महिने 2 महिने निघून गेले, एकदा पण तिथे समोरून गेलो नाही की पाया पडून येऊ दे बाबा. सोमवारी इतकी लोकांची गर्दी असायची, कधीच नाही गेलो. पण जे सोबत माझ्यासोबत घडत होता, डेली मी उठून सोफ्यावरती येऊन झोपायचे, डोका दुखायचा, मला माहीतच नाही पडायचं की मी कधी झोपले येऊन. आणि हे परत डेली हे चालू होतं आमचं 2 महिनेपर्यंत. मग जेव्हा ते महादेवांचं असं मला रूप दिसलं स्वप्नात की महादेवाचं उभे राहतात आणि मला बोलतात की मंदिर असून सुद्धा तुम्ही खाली येत नाही, तर मी यांना शेअर केलं. तर मी हिला काय सांगितलं की काय नाही, असं मंदिर आता इथे पूजा वगैरे असतात, ते घंटा बिंटा वाजत असत, ते मनामध्ये तुम्ही विचार केला असेल म्हणून ते स्वप्नामध्ये आले असतील, काय नाही तू काय हे नको घेऊ काय नको. तर मग 5-6 दिवसानंतर माझ्या स्वप्नामध्ये आले महादेव. म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगते, कारण तो दृश्य मी कधीच विसरणार नाही. ते कसं आले माहितीये का, म्हणजे मी झोपलो एकदम शांत झोपलोय आणि मी असं म्हणजे कुठेतरी असं एकदम बोलतात ना ढगामधून कसं असं आपले धुवा बिवा निघते असं मला दिसत होतं, अजूनपर्यंत मला आठवते. आणि महादेवांची अशी पिंड अशी मोठी आली, म्हणजे असं चेहरा वगैरे नाही मला दर्शन दिला, पण पिंडीचा असं पक्का असं मोठा ते धुव्यामधनं असं असं दिसायला लागला मला, व्हाईट कलरची ती पण. आणि डायरेक्टली मला म्हणाले महादेव का माझ्या जवळ राहून तुम्ही माझं दर्शन नाही घेत, मला माहिती आहे तुमच्यासोबत काय चाललंय, तुम्ही माझ्या शरणमध्ये या, जे तुमच्यासोबत घडतंय ना ते सर्व आपोआप बंद होईल, तुम्ही काही घाबरू नका, आजपासून मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं. आता किती जणांना असं म्हणजे हे आता आम्ही सांगतोय हे खोटं सुद्धा वाटेल. हे बघा आम्ही तुम्हाला नेहमी, जर तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली असणार, तुम्हाला बघा मध्ये मध्ये आम्ही सांगतच असतो का आम्ही महादेवांचे मोठे भक्त आहोत, आम्ही कधी खोटं नाही बोलणार आणि आम्ही या खोट्या गोष्टीने तुमच्यासोबत शेअर करत, आमच्यासोबत जे घडलंय ते आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणून तर मी दुसऱ्या दिवशी सकाळची स्नेहाला सांगितलं का मंदिरला जाऊया, पण स्वप्नात येतात महादेव, मला पण येतात, तर आपण आता मनापासून महादेवांची श्रद्धा करूया, म्हणजे श्रद्धा करून पूजा करूया. मग त्या दिवशी आम्ही ना काहीतरी सोमवार होता ना, सोमवारपासून हिला सांगितलं आपण स्टार्ट करूया. तर सोमवार होता, सोमवारी गेलो, सोमवारी मस्त पूजा विजा केली. आणि बोलतात ना जसं महादेवाने आम्हाला सांगितलं, कोण बिलीव्ह करेल का नाही ते आम्हाला काही माहिती नाही, आमच्या स्वप्नामध्ये आलंय. आमचे महादेव आम्हाला म्हणाले का एकदा तुम्ही माझ्याजवळ आलेत का बाकी काही चिंता करू नका, आम्हाला सांगितलं. आम्ही इथून जे माझ्यासोबत घडत होता ते सर्व थांबला, म्हणजे जे माझे डोकं दुखायचं, मी बाहेर येऊन झोपायचे, जे काही करायची मी ऍक्टिव्हिटी ते सर्व स्टॉप झाला. पण ते थोडक्यापर्यंत स्टॉप झालं, याच्या पुढे आणखी नाही. आणि असं व्हायचं बघा, जेव्हा आमचे बिल्डिंग म्हणजे जेव्हा हे पहिले वॉटर सप्लायचं काम करायचे, आता समजा की आज 30 तारीख आहे आणि आता सगळ्यांकडून बिल कलेक्ट करायचं, आता पैसा येणार आहे, कुठला आपण काम करतो ते सर्वांना मी वॉटर सप्लाय करायचं. आणि जसं पैसा हातामध्ये आला ना पटकन गाडीचं काम निघायचं, गाडीचं काम, दुसऱ्या दिवशी मी ही आजारी पडणार, असं म्हणजे प्रत्येक महिन्यात अशी आजारी पडायची ना मी की मला ब्लड टेस्ट करायलाच लागायचं. म्हणजे डॉक्टर सांगायचा की 2 दिवस औषध घ्या, नाही फरक पडत आपण ब्लड टेस्ट करू. ब्लड टेस्ट करायचे, हे व्हाईट प्लेटलेट कमी आहे, हे कमी आहे, ते कमी, म्हणजे लागलेलंच होतं मागे. आणि ते पण कसं माहितीये का, हा आपल्याला 10 तारखेपर्यंत आता मस्तपैकी पैसे येणार आहेत, बिलिंग येणार आहे, तेव्हाच गाडीचं काम निघणार, गाडीचा जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये काम निघणार आणि स्नेहा आजारी पडणार. तर पूर्ण हिच्याच कडे माझं नीट कस्टमरकडे लक्ष नव्हतं जात, काहीच नव्हतं जात. तर मग आम्ही ना जे बोलतात ना पंडित वगैरे त्यांना भेटायचो. आता कसं मंदिरामध्ये जायला लागलो, महादेवांची पूजा करायला लागलो, तर आम्ही ते पंडित असं त्यांना आम्ही शेअर करायचो का बाबा आमच्यासोबत असं असं होते, आम्ही काय करू. तर मग त्याही आम्हाला एका पंडितनी सांगितलं, तुम्ही ना तुमच्या घरातली जी
बोलतात ना पूर्व पश्चिम दिशा चेक दिशा करा. चेक करा हो. दिशा चेक करा. तर मग कसं माहितीये का त्यावेळेस ना आमच्या घरी म्हणजे असं बोलतात ना एक्सपिरियन्स वाली म्हणजे वयस्कर लोक ते लोक यायची आमच्या घरी. तर ते त्यांना पण आम्ही असंच सांगायचो का भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, बिझनेस आमचा एवढा असून मोठा तरी पण काही पैसे नाही हातामध्ये राहत, काहीच नाही, या आजारी पडते. तर एका बाबाने आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही ना चिरनेरमध्ये जा. तुम्हाला बघा आता ही व्हिडिओ बघताय ना या स्क्रीनच्या साईडला तुम्हाला आपण त्यावेळीच कम्युनिटी पोस्ट टाकली होती. तर तेव्हा आपल्याला तिथे सजेस्ट पण केला होता. एक ताई होती. तर ताईने सांगितलं की चिरनेर मध्ये एक बाबा आहे, म्हणजे ज्योतिष आहेत, ऍडव्होकेट पण आहेत ते, त्याचबरोबर ते ज्योतिष पण आहे. ते पूर्ण कुंडली म्हणजे तुमचं जे काय असेल पत्रिका वगैरे चेक करणार, त्याच्यानंतर तुम्हाला ते एक उपाय सांगणार. तर आम्ही आमच्याकडे पैसे पण नव्हते, विचार करा 500 रुपये होते. आम्ही 500 रुपये घेऊन आमची गाडी घेऊन, गाडी नाही, गाडी तेव्हा इथे होती, गॅरेजला होती गाडी गॅरेजमध्ये होती. आम्ही ट्रॅव्हल करत करत गेलो. तर आम्ही तिथे गेलो आणि त्याही बघितला चिरनेरमध्ये. तुम्हाला ऍडव्होकेट आहेत ना ते, तुम्हाला माहित असेल चिरनेर आपल्या गणपतीचे साईडला जातात. तर आम्ही गेलो, मग त्यांनी चेक केला. आणि जर आपल्या चिरनेरमधून ते कधी असं पण होतं ते पण व्हिडिओ बघायचं, त्यांना आठवण येईल की आम्ही त्यांच्याकडे गेलेलो. मग त्यांनी नाव विचारलं, माझा जन्मपत्रिका म्हणजे घरातून मम्मीला विचारलं मी की किती वाजता झालेले, मी सर्व यांचं पण विचारलं, माझं पण विचारलं. तर त्याही माझी जी बनवलेली पूर्ण अशी कुंडली काढली ना, हिला पण जो आपल्याला पहिल्या बाबांनी सेक्टर 5 मध्ये राहत होतो त्यांनी सांगितलेला तसंच सेम हिला पण सांगितलं. तू खूप सुंदर आहेस. त्यांनी असं सांगितलं की तू दिसायला सुंदर आहे आणि तुझ्यावरती भरपूर लोक जळतात. तर मी बोलले की नाही, मला असं वाटत नाही, आज पण कधी कोणी असं सांगितलं नाही की असं होऊ शकतं. तर बोलते बघ मी तुला सांगतोय की तुझ्यासोबत कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. तेव्हापासून आम्हाला वाटलं की ऍडव्होकेट असून ज्योतिष आम्हाला सांगते तर या गोष्टी आणि त्यांनी पण हे सांगितलं की तुझ्या घरामधलीच ती लेडीज आहे, तुझ्या म्हणजे स्नेहाच्या घराकडनंच हे सर्व केलेलं आहे. मला माहिती आहे कोण आहे, पण ते आम्ही नाव नाही सांगितलं. सेम त्या बाबांनी सांगितलं तसंच त्यांनी सांगितलं ना. आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला म्हणजे उतारा केला आणि काहीतरी ना लोखंडाचा कडा ते यांना बोलले तू घाल, म्हणजे तुझ्या हातात घाल, तुम्ही दोघं, म्हणजे माझ्या प्रॉब्लेम मुळे आम्ही पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे जे माझ्यावरती केलेलं आहे त्याच्यामुळे आमचा बिझनेस नाही वाढत, आम्ही कुठेच पैसे वाचत नाही, आमचे भरपूर प्रॉब्लेम्स होतात आणि मी सारखी आजारी पडते. मार्च 2023 पर्यंत तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे, तोपर्यंत तुमचं हे असं फेज राहणार आहे, कारण मी उतारा केलेला आहे आणि जे काही असेल ते याच्यात बंद झाला पाहिजे, त्यांनी असं सांगितलं. आणि खरंच आम्ही त्यांच्याकडून आलो आणि हळूहळू आम्ही तो रूम चेंज केला. त्यांनी पण सांगितलं का तुम्ही जे घरामध्ये राहताय ना तो घर बरोबर नाही, तो तुम्ही लवकरात लवकर रूम चेंज करा, बदली करा. तर आम्ही अर्जंट मध्ये आम्ही आलो सेक्टर 19 मध्ये. आम्ही जेव्हापासून त्याही सांगितलं आम्ही लगेच तिथून कसं निघायचं बाहेर हे करायला लागले. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, जेव्हापासून आम्ही रूम बघायला लागलो ते रूम मध्ये अचानकच काय ना काय व्हायला लागलं. युवक दादा आलेले, युवक दादाला लगेच ताप भरला. तर युवक दादा बोलते मी एवढा फिरतोय की कुठे कुठे मी व्हिडिओ शूट केला पण कधी मी आजारी नाही पडत, पण इथे आल्यापासून मी आजारी फील, म्हणजे ना ते निगेटिव्हिटी जाणवते त्या रूम मध्ये. कोण आला ना की त्यांना असं कसं तरी दम होत ना लागते, तसं म्हणजे असं वाटायचं कुठेतरी आम्हाला गुज मारल्यासारखं ठेवलेलं असं वाटतं. केलं आणि तोंडावरती असं काहीतरी बंद केलं की आपल्याला श्वास नाही घेता येत. आणि गोष्टी युवक दादा सोबत पण झालेले. आणि जेव्हा आम्ही रूम म्हणजे आमची शिफ्टिंग स्टार्ट झाली ना, आपोआप लाईट सर्व बंद झाली, लाईट डायरेक्ट बंद, एक लाईट फुटलेली आणि एक म्हणजे एक लाईट ना ब्लास्ट झालेली आहे आणि एक लाईट बंद झालेली आहे. सर्व नल पण तुटला होता. ते युवक दादा आलेले, डायरेक्टली नल तुटला. आम्हाला त्याच दिवशी रूम चेंज करायची आहे आणि युवक दादा गेले आणि आम्ही पुन्हा शिफ्टिंग करतो, नल तुटलेलाच आहे. मग आम्ही फडका बांधलेला, म्हणजे आम्हाला समजतच नव्हता की होते तरी काय, म्हणजे रूम मध्ये असं काहीतरी एक निगेटिव्हिटी जे काही बोलतात आपण एनर्जी आहे ते आपल्याला इथून जाऊ नाही देत बाहेर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथेच राहा असं आहे. कारण मी कसं इमोशनल बोला आणि ओव्हर थिंकिंग करते जास्त, तर ते आपल्यावरती पटकन हावी होतात ते एनर्जी जे असतात निगेटिव्ह. तर जेव्हा आम्ही शिफ्ट केला सेक्टर 19 मध्ये तेव्हा आम्हाला एक मंदिर मधला बाबा होता, त्यांनी काय सांगितलेलं, जेव्हा तुम्ही कुठल्याही घरामध्ये एंटर करणार ना तेव्हा त्याची दिशा बघायची आणि घरामधली पूजा करायची. म्हणजे गणेश पूजन जे असते आपण करतोय नवीन घरात जाऊन ते करायचं कंपल्सरी आणि मग तुमचं काय असेल ते रुटीन स्टार्ट करायचे त्या घरात. तर मग नंतर आम्ही गणेश पूजा केली आणि दिशा पण बघितलेली रूम घेण्याच्या अगोदर. मग तेव्हापासून आमचा एवढा चांगला झाला ना का खरंच, म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे तेव्हापासून या गोष्टी लांब अजून आणि अजूनपर्यंत अशा गोष्टी घडतात.
तर आता कसा हा व्हिडिओ खूप मोठा होईल, मोठा होईल, बरोबर. तर तुम्हाला जर म्हणजे जाणून घ्यायच्या असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जेव्हा आपण घर बघण्यासाठी जातो तेव्हा आपला देव मंदिर कोणत्या दिशेला असला पाहिजे आणि आपल्याला रूम कोणते कोणते दिशा बघून चेक करून घ्यायचे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार. देवपूजा कोणती करायला पाहिजे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आणि याच्या पुढे आणखीन आमच्यासोबत काय घडते हे सुद्धा तुम्हाला आम्ही सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट पार्ट तुम्हाला या व्हिडिओचा हवा असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.